पिछले मैच में हमने देखा था क्या कुछ गेंदें ऑफ स्टंप के बाहर थोड़ी स्किट हो रही थी। इस तरह के विकेट पे और रबर पे बैकफुट पे खेलना इतना आसान भी नहीं रहता है। बहुत तेज गेंद टिप्पा खाने के बाद आती है। समय में कॉपरेट करें प्लीज। श्रेया सिंधुलकर, खेल की शुरुआत करना है। नीलेश प्लीज। खेल की शुरुआत होती भी नीलेश मात्रे। बैक तो बहुत मुश्किल रहा था भिवंडी क्रिकेट में जब ये खिलाड़ी आया था ये पढ़ना कि ये बाएं हाथ के बैट्समैन है या दाएं। पहली गेंद पुल कर दिया है, पीछे खिलाड़ी है, देखते रह गए। गेंद स्क्वायर लेग बाउंड्री पर, अंपायर के इशारे का इंतजार। 2 ही रन डिक्लेयर जोन में गेंद गई है। मेरे ख्याल से मंडप के बाजू से गेंद गई है। मंडप के बाजू से गेंद गई है और गेंद बाउंड्री के बाहर 4 रन। नीलेश मात्रे का वही अंदाज, चौके से खाता खोला चौके से एसएससीसी रीची प्रतिष्ठान डोंबिवली का। गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज अजीत। अब देखना है कि अजीत वो गेंदबाजी करते हैं या नहीं। हालांकि बहुत ही अनुभवी बुजुर्ग खिलाड़ी हैं अजीत नीलेश मात्रे के लिए। इस वक्त राइट आर्म राउंड ही स्टंप जाते हुए विकेट कीपर श्रेया सिंधुलकर। फिर पटकी भी गेंद थी, इस मरतबा लेग स्टंप को छोड़ती हुई वाइट। 5 पे पहुंचा स्कोर। 5 रन बिना किसी विकेट के। टॉस हार के पहले बल्लेबाजी कर रही है, खींच के मारा है, जबरदस्त हुक। सजनी चली साजन के घर। 6 रन। इस हुक शॉट को देखकर कोई भी चाहेगा कि 10 बार देखे। Was his back foot angling his body and beautiful hook shot through the square leg for 6। इस मरतबा आगे रखी भी गेंद, लाइन खराब, फिर वाइट। स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 12 पे पहुंचा है। नीलेश ऑन 10। इस मरतबा फिर गेंद ऑफ स्टंप के बाहर। अजीत वो गेंदबाजी नहीं कर पा रहे जिससे कहा जाए कि सारा शहर मुझे लाइन के नाम से जानता है। फिर से पुल और पावरफुल 6 रन। नीलेश ऑन फायर। दिस इज द क्लेवर बैटिंग। क्या गजब की बल्लेबाजी कर रहे हैं। लग रहा है कि घर से ही सेट होकर आए। जिस तरह का अटैक उनको पता है, सामने की टीम में नितिन जी उनको पता है कि श्रेया सिंधुलकर है वन ऑफ द डेंजरस प्लेयर, 1 मैन आर्मी। तो एक अच्छा टोटल 4 ओवर में रखना होगा। पहले ओवर में कहते हैं वेल बिगन इज हाफ डन। शुरुआत जबरदस्त। लंबी लंबी जुल्फों वालों ने जाकर गेंदबाज को कुछ समझाया है अभी अमी ने, लेकिन इस मरतबा डिक्लेयर जोन में गई है गेंद। अमी है लॉन्ग ऑफ पे। लंबी जुल्फों की बात ही अलग है। घनेरी जुल्फों को शानों पे डाल रखा है, अजीब सांप सपेरे ने पार रखा है। आशिर अंसारी हमारे बीच में। बुम बुम, आज मौका कम मिला। वेलकम आशिर।
इस मर्तबा छोड़ दिया, सही फैसला, फिर वाइट। आज मुन्ना पठान की बल्लेबाजी बहुत ही जबरदस्त रही थी। अच्छी गेंद, इस मर्तबा टिप्पा खाने के बाद थोड़ा सा नीची भी रही थी। बैकफुट पे जाके शॉर्टम पुल लगाना चाहते थे नीलेश बीडवे। इस मर्तबा गेंद को ऑन साइड में खेला है, अंदर आती हुई गेंद थी। 1 रन आता हुआ तो ओवर पहला समाप्त होता हुआ बहुत लंबा ओवर चला। रन बने 22 बिना किसी विकेट के। 4-4 ओवर का ये मैच है और अभी तक गायकर को स्ट्राइक नहीं मिला है। अमित गायकर भी बहुत अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं। देखना है कि गेंदबाजी में किसको बुलाया जाता है। श्रेया सिंधुलकर भी एक ऐसे खिलाड़ी हैं, घाट घाट का पानी पिया है और उन्हें पता है कि घरेलू मैदान पे किसी भी टीम को शिकस्त देने के लिए 100% नहीं बल्कि 120% करना पड़ता है। और नीलेश को भी पता है कि श्रेयास के सामने एक ऐसी चुनौती रखी जाए जो आसानी से ना पूरी हो। सचिन को मोर्चे पे बुलाया गया है, सामना करेंगे नीलेश मात्रे। 2 सिक्सर 1 चौका लगा चुके हैं। ऑफ स्टंप के बाहर वाइड। देखिए बचने की कोशिश की जा रही है। क्रिकेट में बच के नहीं डट के मुकाबला करना होता है, क्योंकि जो डर गया मानो घर गया। सचिन राइट आर्म राउंड दी स्टंप्स। नीलेश को ऊपर लगी है लेकिन लकी स्ट्रोक। डिक्लेयर रन आता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है। एसएससीसी रीची प्रतिष्ठान का 24 रन बिना किसी विकेट के। दूसरे ओवर का खेल चलता हुआ। सेकेंड ओवर इन प्रोग्रेस। स्विंग कर दिया है, गजब का शॉट है। 6 रन, स्टैंड एंड डिलीवर। पर बिल्कुल सामने रख दिया, पाले में गेंद थी। और कहते हैं कि शेर को अगर आप मांस दोगे तो झपटेगा ही। देना चाहिए शेर को घास और घोड़े को मांस, दोनों का काम हो जाए। स्कोर उछलता हुआ पहुंचा है 30 रन। जिस बल्लेबाजी के लिए नीलेश मात्रे जाने जा रहे हैं वहीं बल्लेबाजी करते हुए। फिर से फ्लिक कर दिया है, पीछे खिलाड़ी है, मस्तक पे दस्तक, मौका भी दिया और छक्का भी दिया। 6 रन। रहे हैं 36 रनों पर अभी तक स्ट्राइक अमित गायकर को नहीं मिला है। सचिन स्विंग एंड मिस, फिर वाइड। गेंदबाज भी परेशान है, बीच में डालते तो बाहर जाते, बाहर डालते तो अंपायर वाइड दे रहा है। 1 रन से 37 पे पहुंचा स्कोर। 37 दूसरा ओवर चल रहा है। कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं नीलेश मात्रे। ओ अच्छी गेंद बल्ले के करीब से जाते हुए विकेट कीपर के पास। इस मर्तबा थोड़ा आगे भी रखा था और नीलेश के सामने से गेंद को बाहर निकाला था। ये अच्छी लेंथ लाइन थी। सैंतीस रन बिना किसी विकेट के। राइट आर्म राउंड दी स्टंप्स। ओ हो क्या शॉट है,
लॉन्ग ऑन के ऊपर 6 रन। आपको बताऊंगा नीलेश मात्रे का जादू सर चढ़ के बोल रहा है। स्विंग कर दिया है, ये भिंगड़ी है, गेंद मिड विकेट में, 6 रन। क्या गजब की बल्लेबाजी हो। थ्री पे बल्लेबाजी कर रहे हैं। पिछले मैच में श्रेयस इंदुलकर ने 48 बनाए थे और दोनों के दोनों ओवर नीलेश मात्रे ने खेले। 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने 49। देखिए अमित गायकर तो सोचते होंगे कि 4 ओवर खेले अगर ऐसी बल्लेबाजी करते हैं। दिस इज द क्लेवर बैटिंग, कमाल की बल्लेबाजी नीलेश मात्रे की। नीलेश मात्रे जब 2003 से भिवंडी क्रिकेट में ओपन क्रिकेट से खेलते थे तो उनके बारे में यही कहा जाता था कि ये कभी भी अपना स्टांस बदल के कहीं भी शॉट खेल सकते हैं। गेंदबाजी में मरता क्या ना करता, गिरीश को बुलाया गया है, हालांकि उन्हीं के हाथ से कैच छूटा था। अच्छी गेंद, ऑन द राइज खेलने की कोशिश, बल्ले का मुंह ज्यादा खुला, खेलना चाहते थे एक्स्ट्रा कवर में, गेंद गई शॉर्ट पॉइंट पे 1 रन। 50 पूरे होते हुए एसएससीसी रीची प्रतिष्ठान के 43 पे बल्लेबाजी कर रहे हैं। अब तक किरण सर ये बताइए अर्धशतक कितने लगे? 3 लगे। बोल्ड एंड पावरफुल, ये चाबुक है, नहीं रुकेगा, 6 रन। डिजास्टर नीलेश मात्रे 49 पे बल्लेबाजी कर रहे हैं। कोई भी गेंदबाज को छोड़ने तैयार नहीं, मानो मुलुंड के पीछे पड़ गए हो। अच्छी गेंद कौन बनाती हुई साइड आर्म गेंद थी, पहुंची विकेट कीपर के पास। स्कोर 56 रन है और 49 पे बल्लेबाजी कर रहे हैं नीलेश मात्रे। इस मरतबा पुल और इसके साथ ही अर्धशतक पूरा। बिग हैंड देना चाहिए नीलेश मात्रे को। व्हाट 50 इससे पहले भी लगा चुके हैं, दूसरा अर्धशतक है। कुल मिलाकर रन कितने बने? 57। क्या खरबूजे को देख के तरबूजा भी रंग बदलेगा? क्या अमित गायकर भी अटैक करेंगे? स्कोर इस वक्त कुल मिलाकर है 57 विकेट गिरा है। एक नए बैटर मैदान में आते हुए नए बैटर अजय यादव आए हैं 1 डाउन पोजीशन पे, लेकिन नजरें सभी की जमी हुई है नीलेश मात्रे पे। इलाका हमारा, धमाका हमारा अभी तो नहीं कह सकते, श्रेयस इंदुलकर भी बाकी हैं। छोटी गेंद फिर पुल किया है, क्या स्ट्रॉन्ग जोन है इनका, 6 रन। छोटी गेंद को नहीं छोड़ते। तीन ओवर समाप्त हो चुके हैं, रनों की रंगोली सजाई है और कुल मिलाकर स्कोर इस वक्त 63।
क्या कमाल की बल्लेबाजी करे नितिन जी। ये जो उनका बॉटम एंड है, हालांकि टेनिस क्रिकेट में वो रिवर्स शॉट बहुत ज्यादा खेलते थे, लेकिन ये जो पुल मारते हैं वेट करके, ये उनका सबसे स्ट्रॉन्ग जोन है। पहले दिन भी मैं मैच देख रहा था, जब भी इस तरह के शॉट के लिए गेंदबाजी में अकबर पिछले मैच में मेरे ख्याल से दूसरा ओवर किया था, डेथ ओवर में आए, स्विंग एंड मिस, नाकाबंदी में पकड़े गए वहां पर। हालांकि अपना विकेट बलिदान किया है। क्या गेंद की थी अकबर ने, आज ये समझ ही नहीं पाए उस गेंद को। नए बैटर मैदान में आते हुए, कैप्टन बाला नहीं, बाला है। सामना करें नीलेश, डेथ ओवर की गेंदबाजी अकबर, फिर पुल किया है, खींच के मारा है, क्या गजब का स्ट्रोक है मिड विकेट पर, 6 रन। आप नीलेश मात्रे को दिन भर अगर छोटी गेंदें करेंगे तो दिन भर गेंदें बाहर ही नजर आएंगी। दिस इज द क्लास बैटिंग। अभी तक 9 सिक्सर लगाए हैं। हालांकि अंतरराष्ट्रीय क्रिकेट में मॉर्गन के नाम रिकॉर्ड है, एक इनिंग में 17 सिक्सर का। वाइड और चौकों की अगर बात करें तो 33 चौकों का रिकॉर्ड रोहित शर्मा के नाम है, जब उन्होंने 264 रन की बारी खेली थी। 70 पे स्कोर है। स्विंग कर दिया है, पीछे खिलाड़ी है, मस्तक पे दस्तक, 6 रन। क्या बल्लेबाजी कर रहे हैं, ऑन दी राइज, बहुत खूबसूरत स्ट्रोक था, वहां पे खिलाड़ी थे, देखते रह गए। मस्तक पे दस्तक, एक और सिक्सर, 10वां सिक्स, 10 का दम, और स्कोर को पहुंचा दिया उन्होंने 77। अब चिंता साफ नजर आ रही है श्रेया सिंधुलकर के चेहरे पे। अकबर किसी को भी नहीं छोड़ा है उन्होंने। इस मर्तबा अच्छी गेंद थी, मिस टाइम स्ट्रोक, पुल लगाना चाहते थे और 2 रन पूरे किए बल्लेबाजों ने। इन 2 रन से एसएससीसी रीची प्रतिष्ठान का स्कोर 79। कितनी गेंदें बची है, 2 गेंदें बची है। नीलेश कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं, 70 रन पे बल्लेबाजी कर रहे हैं, 2 गेंदें बची है। क्या दोनों आसमानी टोले, क्या गेंद तारामंडल में, या फिर अकबर पलटवार करेंगे। हालांकि 2 अच्छी गेंदें कर चुके हैं अकबर इस ओवर में। अच्छी गेंद, आगे रखी हुई गेंद थी, जड़ में, बल्ली की टो से खेला, 1 रन बना, दूसरे के लिए निकल पड़े हैं। और ये तीसरे बैट्समैन रन आउट हुए, तीसरे बल्लेबाज ने बलिदान दिया नीलेश के लिए। इस 1 रन के साथ पूरे 80 हो चुके हैं और 1 गेंद बची। 71 पे बल्लेबाजी कर रहे हैं नीलेश मात्रे। मैंने केपीएल की बात आपसे की थी 2013 में, क्योंकि योगेश अभी अभी यहाँ खड़े थे सुरई के। उस टूर्नामेंट में आईपीएल खेलने के बाद मुसविर खुटे आए थे, लेकिन 80 रन, 1 गेंद बची है। लेकिन फोकस पे उस टूर्नामेंट में नीलेश मात्रे रहे थे और भिवंडी से बिलाल शेख रहे थे।
आखिरी गेंद अकबर, इस मरतबा फिर मिसक्यू पुल है, लेकिन नो मैंस लैंड में गेंद गई है। 2 रन बने, क्या तीसरे के लिए जाएंगे? नहीं। 73 पे नॉट आउट नीलेश मात्रे और कुल स्कोर है 82 रन 83 की चुनौती। बिग हैंड। देखिए श्रेया सिंधुलकर के लिए चुनौती डगर इतनी आसान नहीं रहेगी, लेकिन देखना है कि जिस खिलाड़ी ने घाट घाट का पानी पिया है और घाट घाट का पानी पिलाया है, क्या दूसरी इनिंग में ऐलान करता है कि इलाका तुम्हारा और धमाका हमारा। लेकिन कमेंट्री के धमाके के लिए आपके साथ रहेंगे नितिन कालन जी। टॉस साठी यायचे मीर 11 उल्हासनगर आणि गोपी 11 ठाणे। मीर 11 चे कॅप्टन आलेले आहेत नरू। गोपी 11 ठाणे कॅप्टन या लवकर, ऑलरेडी आपल्याला पेनल्टी लागली आहे, त्यामुळे थोडीशी घाई करा। गोपी 11 ठाणे। चला गोपी 11 ठाणे कॅप्टन, मीर 11 उल्हासनगरचे कॅप्टन ऑलरेडी ते आलेले आहेत। SSC सिरीजची प्रतिष्ठानने 4 षटक धावा बनवलेत, 82 आणि 83 धावांचा पाठलाग करते। सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आहे, त्यामुळे 4 षटकांची, यानंतर 5 षटकांची मॅच असेल, त्यामुळे घाई करा। मुन्ना पठाण सरांना तुम्ही पाहतात पंचाच्या भूमिकेत, चांगली बॅटिंग त्यांनी केली। जागृत मराठा भिवंडी टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। जगदीश नाईक आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। मीर 11 उल्हासनगर आणि गोपी 11 ठाणे मध्ये आपण टॉस करणार आहोत। 5 ओव्हरची मॅच, पहिल्या फेरीतील तिसरी बॅच। 73 धावांची मॅरेथॉन इनिंग तुम्ही पाहिली। निलेश मात्रे पहिल्या दिवसात सुद्धा ज्यावेळी मोठागाव नवापाडा संघ एकत्रित खेळत होता 97 धावा उभारल्या होत्या, तेव्हाही निलेश मात्रेने 73 धावा कुठल्या होत्या, आणि आताही ओपन मधनं खेळताना सुद्धा 73 धावा कुठल्या आहेत 20 चेंडू मध्ये। सचिन कदम आलेले आहेत, गोपी 11 ठाणेचे कॅप्टन। टॉस केला जाईल, नितीन मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया। शरद भोईर मोठागावचे आले, त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल। फिरकीचे जादूगार, एक लेजंड क्रिकेटर नंदू सरांचं आगमन झाले। नंदू सर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। तिकडून सामना एन्जॉय केला तरी चालेल, हरकत नाहीये। शरद भोईर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल। पिंट्या जोशी यांचे आगमन झाले नवापाड्याचे, त्यांचे हार्दिक स्वागत। अमित जोशी त्यांना विनंती असेल या, आपले हार्दिक स्वागत। गजाबैलाचे मालक अमित जोशी, आणि खूप कमी वेळात महाराष्ट्र केसरी हाही किताब मिळालाय। चार रनची पेनल्टी असेल गोपी 11 ठाणेला, आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। गोपी 11 ठाणेने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा
मनोज भोईर आपण थोडंसं या मुख्य व्यासपीठावरती हायवे दिवायचे. मनोज भोईर. पुढच्या मॅच मध्ये गोपी 11 ठाणे टीमला 4 रनची पेनल्टी लागली. पिंटे जोशी सुद्धा थोडासा सराव करतात गोलंदाजीचा. चला पिंटे जोशी फिल्डिंग लावा लगेच प्लीज. जागृत मराठा भिवंडी टीमचे कॅप्टन थोडंसं आयोजकांशी संपर्क साधा प्लीज. आणि मॅच संपल्यानंतर गोपी गजानन मुलुंड टीमच्या कॅप्टननी संपर्क साधायचा. चेंडूची मागणी करण्यात आलेली. श्रेयस इंदुलकर, सचिन आणि श्रेयस इंदुलकर ही जोडी तुम्ही पाहताय. टार्गेट थोडंसं मोठं आहे, मात्र पहिल्या मॅच मध्ये 48 धावा श्रेयस इंदुलकरने बनवल्यात, हे विसरून चालणार नाहीये SSC सिरीजची प्रतिष्ठानला. प्रत्येक मॅचला आपण पाहतोय इनिंगच्या पहिल्या मॅच सुरू होण्या अगोदर 2 बकेट पाणी खेळपट्टीवर टाकलं जातं. त्यानंतर दुसऱ्या इनिंग जशी सुरू होते तेव्हाही 2 बकेट पाणी टाकले जातात. नंदू चिंचोळकर सरांचं इथे आगमन झालं. एक लेजंड क्रिकेटर आणि एक फिरकीचे जादूगर म्हणून नंदू सरांची ओळख राहिलेली आहे. नंदू चिंचोळकर सरांचं सहर्ष स्वागत करतोय. नंदू सरांना विनंती असेल या. अनेक मैदानं त्यांनी गाजवली आपल्या करिअरमध्ये. मध्यंतरी काळात थोडंसं आपण पाहिलं तर आजारी होते, मात्र त्याच्यावरही मात करून आता पुन्हा ते चांगले झालेले आहेत. ईश्वरचरणी हीच प्रार्थना करूया येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ते पुन्हा आपल्याला खेळताना दिसतील. अमित जोशी यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. गजा बैलाचे मालक बाल्या जोशी आपली वाट पाहतात. बाल्या जोशी आपण बाल्या सातत्याने चर्चा करत असतात त्यांच्या समेत. बैलगाडी क्षेत्रातली किंमत आपण विचार केला तर बाल्या जोशीकडे जास्त माहिती. नवपड्यात गजा बैल आता कमी वेळातच इतकी उंच भरारी का घेतली तर बाल्या जोशी. त्यांना माहिती आहे कुठला बैल कधी जास्त धावतो. बोलूया मॅचच्या दिशेने. श्रेयस इंदुरकर स्ट्राईक एंडला आहेत. अरविंद पाटील येत आहेत मॅन फ्रॉम वडवली. पहिला चेंडू आणि मला वाटतं जेल ड्रॉप झालाय निलेश म्हात्रेकडनं. पहिल्या चेंडूवरती पण झेल म्हणता येणार नाही, वेगवान चेंडू होता अरविंदचा. निलेश म्हात्रे यांचे प्रयत्न चांगले होते, वेगाने चेंडू आला. डॉट चेंडूची समाप्ती. बाळा बोराडे शॉर्ट मिड विकेटला आपण पाहतोय. एक रन सिद्ध मिळाली. बाळा बोराडे यांचे फॅन भरपूर आहेत, नवापाड्याचे चिता म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. नाही पायाची जरी सर्जरी झाली असेल मात्र तरी धावतात. आणि रेल्वे ग्राउंड मध्ये खेळणं ही अग्निपरीक्षा आहे, कोणाचं हे काम नाहीये.
सचिन येतात स्ट्राईक एंडला. अरविंद थोडीशी चर्चा करतायत. 2 चेंडूमध्ये अरविंद 1 धाव खर्च केली. वेग प्रचंड आहे. वडोली ग्रामीण, वडोली सी या संघाने ते भरपूर खेळलेत. वडोली ए असेल, वडोली बी असेल. इथे चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्क आला नाहीये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. 1 रन्स पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अमित आहेत डीप मध्ये. 2 धावा मिळते सचिनला. खातं उघडलं तर सचिनचं, कारण 4 षटकात तुम्हाला 83 धावा चेस करायच्यात. पुढच्या मॅच मध्ये गोपी 11 ठाणेने टॉस जिंकलाय. त्यांनी बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते मीर 11 उल्हासनगरला. मात्र गोपी 11 ठाणेला 4 रनची पॅनल्टी लागली. अजय सावंत यांचं आगमन झालंय. अरविंद गोलंदाजी मार्कवर. इथे फटका चांगला आहे. सचिनच्या बॅट मधून येतोय. मिड विकेटच्या वरून षटकार. षटकार आलाय. पहिला षटकार दुसऱ्या इनिंगचा अरविंदच्या विरोधात. धावसंख्या 9. 83 धावांचा पाठलाग करायचा. पहिल्या इनिंग मध्ये निलेश मात्रे अक्षरशः बरसलं या मॅच मध्ये. 73 धावा त्यांनी कुठल्यात. 10 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले एकाच इनिंग मध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेट रेग्युलर क्रिकेट मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर सलग 9 चेंडू मध्ये 9 चौकार सुद्धा मी त्याच्या बॅटमधून पाहिले होते जुनी डोंबिवलीच्या मैदानात. अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावरती राहिलेत. आता मात्र एस्ट्रेसच्या भूमिकेत आहेत. बाळा बोराडे आहेत. श्रेयस इंदुरकरलाही माहिती आहे ना चेंडू कोणाकडे गेलाय. दुसरी धाव घ्यायची की नाही श्रेयसला चांगलं ठाऊक आहे. बाळा बोराडे तिथे 1च रन्स मिळेल. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. दहा धावा अरविंदने आतापर्यंत खर्च केल्या. 83 धावांचा पाठलाग करायचे. बाळा बोराडे यांना प्रत्येक झेलला अमित जोशी यांच्याकडनं 2000 रुपये टप्प्याचा. आणि बघा चेंडू त्यांच्याकडे जातोय वारंवार. क्या बात आहे. 1 रन इथे मिळाले. धावसंख्या 11. पहिल्या षटकाचा केस समाप्त झालाय. 11 धावा खर्च केल्यात. नाही एक ऊर्जा मिळाली जसं अमित जोशी यांनी पारितोषिक लावलं. गजा बैलाचे मालक अमित जोशी यांच्याकडनं बाळा बोराडेला प्रत्येक झेलला 2000 रुपये. पहिल्या षटकात धावा आल्यात फक्त आणि फक्त 11 आल्यात. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज कोमल हिरवळे मॅन फ्रॉम पिसिवली. लक्ष अजूनही मोठे. 11 धावा झाल्यात. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 72 धावा अजूनही करायच्या आहेत. मात्र जोपर्यंत श्रेयस इंदुलकर आणि सचिन मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत अशक्य असं काही नाहीये. एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या 12. 83 धावांचा पाठलाग करत असताना गोपी गजानन 11 मुलुंड. पुढच्या मॅच मध्ये गोपी 11 ठाणे आणि मेहर 11 उल्हासनगर. रवी वायले यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. एक जबरदस्त क्रिकेटर. रवी वायले यांनी सुद्धा 2 बाईक पटकावल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. आई चेंडू चांगला होता मात्र निलेशला चेंडू मिळाला नाहीये. दोन धावा पूर्ण झाल्यात. बघायचा 3ऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 3 धावा पूर्ण झाल्यात. 22च्या स्वरूपात 3 धावा. नंदू सरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. नंदू चिंचोळकर, कारण की तिथे जास्त बसू नका प्लीज. बघा आयोजकांच्या सूचना आल्यात आणि त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय.
एक रन्स इथे मिळाली. एकने धावसंख्या पुढे सरकली ती 16 वरती. 83 धावांचा पाठलाग करायचे. फक्त आयोजन समिती तिथे बसेल, लक्षात घ्या. गोपी गजानन इलेव्हन मुलुंडचे जे 2 खेळाडू आहेत, आपण खेळाडू कक्षामध्ये जा. राजा जाधव तुम्हाला सूचना करतात बघा, तिथे थांबू नका प्लीज. इथे फटका चांगला आहे गॅप मधून, सीमारेषेच्या बाहेर. श्रेयस इंदुलकरच्या बॅट मधून येतोय चौकार. चौकार आल्याच्या साहाय्याने आपण पाहतोय 20 धावा दापल कधी लागल्या. 83 धावांचा पाठलाग करायचा. गोलंदाज कोमल हिरवळेला तुम्ही पाहतायत, मात्र स्ट्राईक तुम्ही पाहतायत श्रेयस इंदुलकर. अनेक मैदानं या खेळाडूने गाजवलेली आहेत, मात्र कोमल एक कुठे कच्च्या खेळूचा गुरु नाहीये. तोही चांगला क्रिकेटर आहे. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर आहे 20 वरती. किरण घाग आमच्या सोबत आहेत सलग 3ऱ्या दिवसामध्ये. खूप चांगली स्कोरिंग या स्पर्धेमध्ये आतापर्यंत त्यांनी दाखवली. कोमल राईट राऊंड द विकेट. इथे सिंगल मिळाले. कोमल चांगली गोलंदाजी करतायत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 24. आता चेंडू शिल्लक आहेत 12. 21 धावा झाल्यात माफ करा. आणि 12 चेंडू मध्ये अजूनही 62 करायचे, म्हणजे 10 षटकार मारायचे. संदीप चिंचोळकर सरांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर बघा. श्रेयस इंदुलकर सुद्धा त्यांना भेटत असतील, का की काळ त्यांनी गाजवलाय. फिरकी गोलंदाज म्हणून सुद्धा नंदू संदीप चिंचोळकर यांची ओळख राहिली. नंदू या नावाने ते प्रसिद्ध राहिलेत. अनेक मैदानं त्यांनी गाजवलेत. मोठमोठ्या फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम नंदू सरांनी केलेलं आहे. राजे आपण पाहतोय पॅरेसचा आजार नक्कीच त्यांना आला, मात्र त्याच्यावरती मात करू आता व्यवस्थित होण्याचं काम आपण पाहतोय. सातत्याने सराव ते करतायत. थोडस वर्कआउट करणं गरजेचं आहे. अजय जाधव आले 3ऱ्या षटकामध्ये. 12 चेंडू 62 धावांची गरज आहे. मुंबई पोलीस मध्ये सुद्धा ते कार्यरत आहेत अजय जाधव. नंदू सर आपण पाहतोय एक लेजेंड क्रिकेटर आणि त्यांचे सुपुत्र सुद्धा आज त्यांच्या सोबत आहेत. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. स्वर्गीय निवृत्ती बुवा मात्रे स्मृती चषक 2024. नंदू सर येत आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बारा चेंडू आणि 62 धावा या मॅच मध्ये करायचे. अजय जाधव येत आहेत 3रं षटक घेऊन, मात्र स्ट्राईक एंडला श्रेयस इंदुलकर. श्रेयसलाही माहिती अजूनही काही होऊ शकते या मॅच मध्ये. बॅकफुटला गेले, जागा बनवली, क्षेत्ररक्षक डीप मध्ये पिंट्या जोशी आणि झेल सुटलाय. थोड्या वेळासाठी असं वाटलं की पिंट्या जोशीने झेल पकडलाय. थोडेसे कॅज्युअल राहिले पिंट्या जोशी, आणि क्रिकेटमध्ये कॅज्युअल राहून चालत नाही मनीष. क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही लेझीपणा दाखवता त्याचं नुकसान आपल्या टीमला होऊ शकतो. नंदू सरांचं आगमन झाले. संदीप चिंचोळकर एक भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे. टेनिस क्रिकेट असो, रबर बॉल क्रिकेट असो. अजय राईट मोर द विकेट. मोठ्या फटक्यांच्या शोधात आहेत, मात्र मोठे फटके येत नाहीयेत. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 61 रन्स. इथून 10 षटकार आले तरी आता मॅच गोपी गजानन मुलुंडला जिंकता येणार नाहीये, कारण की या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. मतलब असं म्हटलं तर कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच, हे क्रिकेटचं समीकरण असतं. अजय ऑप्शनच्या बाहेर होता, पत्साने वाईट घोषित केलंय. इथून 10 चेंडू मध्ये 10 षटकार आले तर मॅच जिंकू शकतो आता गोपी गजानन मुलुंड 11.
40+ तालुका हाफ तुम्ही पाहताय. त्यानंतर मीर 11 उल्हासनगर अंबरनाथ आणि दुसऱ्या बाजूला गोपी 11 ठाणे. गोपी 11 ठाणे सचिन कदम यांनी टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल मीर 11 उल्हासनगरला. सचिन मोठ्या फटक्यांच्या शोधात आहेत, मात्र मोठे फटके येत नाहीये, कारण टार्गेट जो 82 होता निलेश म्हात्रेने 73 धावा नाबाद बनवल्या आणि पहिल्या दिवशी सुद्धा 73 धावा त्याने बनवल्या होत्या. ग्रामीण 2 गाव 1 गट ज्यावेळी मॅचेस झाल्या तेव्हा 97 केल्या होत्या. 5 षटकामध्ये त्या सर्वाधिक धावा अजूनपर्यंत आहेत या स्पर्धेमध्ये नवापाडा आणि मोठा गाव संघाच्या. इथे फटका उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. षटकार ठोकलाय. हे षटकार सुरुवातीपासून येणं गरजेचं होतं. इथे फुलटॉस आहे, लो फुलटॉस बॉल होता, त्याला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. पस्तीस वरती 83चा पाठलाग करायचा गोपी गजानन 11 मुलुंड टीमला. पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ राहिला होता. अजय राईट बोर्ड विकेट. शेवटचा चेंडू आणि हाही जाईल सीमारेषेच्या बाहेर. सचिनच्या बॅट मधनं सलग 3 षटकार आलेत. धावसंख्या 41. वाडीवरून आपण पाहतोय मुरली ते मॅच बघण्यासाठी आले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. 6 चेंडू 42 धावांची गरज आहे. 42 धावा आम्ही होताना पाहिल्या होत्या. दीपू माळीने कारनामा केला होता मानकोलीच्या पनवेलमध्ये ती स्पर्धा होती. मग इथे वाटत नाही तसा कारनामा होईल, कारण की गोलंदाज निलेश म्हात्रे आहेत. सहा चेंडू 42. चला पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. खेळाडू कक्षाच्या बाजूला जाऊन थांबायचे. ते मीर 11 उल्हासनगर आपली बॅटिंग आहे नरू आणि गोपी 11 ठाणे. जशी मॅच संपेल सराव करायचा नाही, डायरेक्ट फिल्डिंग लावायची. सहा चेंडू 42. मंगेश आहेत गोलंदाजी करण्यासाठी. असं वाटलं तर निलेश येत आहेत. 73 धावांची मॅरेथॉन इनिंग सर्वांच्याच लक्षात राहील. निलेश म्हात्रे नाव फक्त ग्रामीण पुरतं मर्यादित नाहीये, शहरी क्रिकेट सुद्धा ते खूप चांगल्या प्रमाणात खेळतात. चला थोडीशी घाई करा. SSCC रिची प्रतिष्ठान घाई करायची. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. मंगेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 6 चेंडू मध्ये 41 करायचे आहेत. इथे चांगला चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होईल. नवपडाचा चिता तुम्ही पाहतायत. बाळा बुराडी एक्स्ट्रेशनच्या भूमिकेत आहेत. थोडस ऊन आपल्याला पाहायला मिळतोय. काही अगोदर आपण पाहिलं तर थोडासा पाऊसही झाला. इथे चेंडू उंच गेलाय. फलंदाज बाद होईल. अरविंद पाटील एक चांगला झेल टिपलाय. मॅन फ्रॉम वडवली आणि आता विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय सलग दुसऱ्या विजयाकडे. SSCC रिची प्रतिष्ठान.
टीम. कोणत्या प्रकारचा सराव नसेल, फिल्डिंग लगेच लावायची लक्षात घ्या. ऑलरेडी 4 रनची पेनल्टी तुम्हाला लागली या पुढच्या मॅच मध्ये. आणि मेर 11 उल्हासनगर संघ आपण लगेच आपले बॅटर पाठवायचे आहेत, वेळ आपल्याकडे कमी आहे. मंगेश चांगली गोलंदाजी करतायत. मॅन फ्रॉम गोलवली. रेग्युलर क्रिकेट सुद्धा ते भरपूर खेळलेले आहेत. अमित गायकरला तुम्ही पाहतायत, बाळाला पाहतायत, मंगेशला पाहतायत. 3 खेळाडू गोलवलीचे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नवापडाचे 2 खेळाडू आहेत, पिंट्या जोशी आणि बा बोराडे. मॅच थोडीशी एकतर्फी पेक्षा पाहायला मिळते. राजा जाधव थोडासा सामना एन्जॉय करतायत. 43 धावा झालेत, म्हणजे अजूनही 40 करायच्यात. मॅच थोडीशी एकतर्फी आहे. विक्रम भोईरला तुम्ही पाहतायत, मॅन फ्रॉम चिकनगर. निलेश म्हात्रे मॅन फ्रॉम मोठागाव. कोमल हिरवळे मॅन फ्रॉम पिसिवली. कैलास फौजीला पाहतायत, मॅन फ्रॉम धानसर. अजय जाधव याला तुम्ही पाहतायत, मॅन फ्रॉम नवापाडा. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. ती समाप्ती. कोमल हिरवळे बघा किती वेगाने आलेत. पिंट्या जोशी थोडेसे नाराज दिसत आहेत, कारण की पिंट्या जोशीकडनं झेल ड्रॉप झाला. मात्र अमित जोशीने पारदर्शक बाळा बोराडेसाठी लावला. कदाचित पिंट्या जोशीसाठी असतं तर झेल पकडला असता. आणि इथे सामना जिंकलाय. सामना एकतर्फी होता थोडासा. SSC सिरीजची प्रतिष्ठानने 2 सामने सलग जिंकलेत. तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले. मात्र पहिल्या फेरीतील तिसरी मॅच लगेच सुरू होईल. गोपी 11 ठाणे लगेच फिल्डिंग लावायची आणि मीर 11 उल्हासनगर आपण लगेच फलंदाज पाठवायचे आहेत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन मॅन आर्मी निलेश म्हात्रे. केतन पाटील सुद्धा बघा आता वाघबिलच्या इन ऍक्शन मध्ये. नंदूला तुम्ही पाहू शकाल. चला निलेश म्हात्रे या मॅन ऑफ द मॅच. वन मॅन आरबी 73 धावांची खेळी करणारा. फिल्डिंग लगेच लावायची. गोपी 11 ठाणे. नंदू सरांच्या शुभ हस्ते आपण निलेश म्हात्रे यांना मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. संदीप चिंचोळकर एक भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये, एक लेजंड क्रिकेटर. निलेश यायचे मॅन ऑफ द मॅच. हार्ड लक गोपी गजानन मुलुंड. एक मॅच त्यांनी जिंकली होती, मात्र दुसऱ्या मॅच मध्ये पराभूत झाले. तर निलेश म्हात्रे ठरले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ज्याने धावा केल्या 73. दुसऱ्यांदा हा कारनामा या स्पर्धेत निलेशने केलेला आहे. निलेश म्हात्रेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ग्रामीण मध्ये सुद्धा त्यांनी कारनामा केला 73 आणि आता शहरी मध्ये सुद्धा तोच कारनामा केला 73. आणि एक लेजंड क्रिकेटर आपण पाहतोय संदीप चिंचोळकर. नंदू हे नाव भरपूर चर्चेत आहे, त्यांच्या शुभ असते. चला सामना सुरू करायचा लगेच. पंच
गोपी इलेव्हन ठाणे फिल्डिंग लगेच लावा प्लीज, कारण की ऑलरेडी 4 रनची पेनल्टी लागली आहे तुम्हाला. पिंट्या जोशी या ना बाहेर प्लीज, या मॅच संपली आहे.